मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे. इतक्या दिवस दूर असलेलं, दुरावलेलं नातं, दुरावलेली जोडपी आता एकत्र येणार आहे. हो, मी खरं सांगते. काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी अखेर आता एकत्र येणार आहे. ते कसं तेच आपण पाहूया. मित्रांनो, होतं असं की इथे आता काव्या जीवाला छान समजावून सांगत असते. कारण नंदिनीने तिकडे जीवाचा अपमान केल्यामुळे, म्हणजे नंदिनीच्या बाबांनी केल्यामुळे जीवा इकडे रडत असतो. त्याला असं वाटतं की एवढे एफर्ट्स घेऊन, एवढं सगळं काही करून अखेर काय काय हातात आलं तर काहीच नाही. आणि तो बिचारा रडत असतो. तेव्हा काव्या त्याला इतकं प्रेमाने, इतकं छान पद्धतीने समजून सांगत असते ना, एखादं कसं मित्र मैत्रीण जसं असत ना, एकदम इतकं सुंदर छान की जीवा, अरे टेन्शन नको घेऊ, हे बघ गैरसमजाची धूळ आहे ना ती पुसून जाईल रे. गैरसमज कधीही कवर टिकत नाही. जसं सत्य असतं ते समोर येतं. आपल्या दोघांचं सत्य समोर आलं तसंच हा त्यांच्यामधला जो गैरसमज आहे तो सुद्धा मिटेल. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आणि नंदिनी ताईला तुझं आणि पार्थला माझं लग्नानंतरचं आपण त्यांच्यावर किती प्रेम करतोय हे त्यांना नक्की दिसेल. आणि हे सगळं त्यांचं बोलणं पार्थ ऐकत असतो. पार्थला आधी मनात शंका येते की हे दोघांचं पुन्हा चालू झालं की काय. पण जेव्हा काव्या त्याला प्रेमाने समजावून सांगत असते जीवाला, तेव्हा पार्थच्या मनात एक प्रश्न येतो. म्हणजे त्याला असं वाटतं की काव्या जीवातून पूर्णपणे बाजूला झालेली आहे आणि ती आता फक्त जीवाला एक चांगला मित्र मानते आणि मित्राच्या नात्याने ती त्याला समजून सांगत आहे. आणि त्यामुळे आता पार्थ धावत पळत मस्तपैकी म्हणजे गाडीत लगेच फास्ट नंदिनीकडे पळत जातो. आणि नंदिनी बिचारी तिकडे रडत असते. तिलाही आठवण येत असते जीवाची. त्यामुळे आता तो तिला जाऊन सांगतो, अगं नंदिनी, मी ना काव्याला जीवासोबत आहे ना असं मित्रासारखं बोलताना पाहिलं. मला आता कळून चुकलंय की काव्य आणि जीवामध्ये काहीच उरलेलं नाहीये. त्यांनी त्यांचा भूतकाळ मागे सोडलाय आणि ते पुढे आलेत. आपल्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले ग नंदिनी. आता आपणही त्यांना संधी द्यायला हवी. आपणही आता आपलं सगळं काही विसरून 2 पावले पुढे जायला हवे. आणि नंदिनी सुद्धा हो बोलते. बापरे, आता खरंच पाहायला खूप इंटरेस्ट येणार आहे. कारण आता खऱ्या अर्थाने पुन्हा जीवा, नंदिनी आणि काव्या पार्थ यांची जोडी अखेर आता परत आपल्याला एकत्र पाहायला भेटणार आहे इतक्या दिवसानंतर. मला तर खूप आनंद होत आहे. हा क्षण, हा दिवस कधी येईल या दिवसाची मी वाट पाहत होते आणि अखेर तसंच झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.